हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे बघा झाली आहे माझ्या स्वयंपाकाला सुरुवात. हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे आमच्याकडे आलू वांग्याची भाजी आणि इकडे मी वरण मांडलेलं आहे. आणि खूप दिवसानंतर आज मी व्हिडिओ टाकत आहे. तर व्हिडिओचं कारण असं आहे की आज आहे आमच्याकडे रोडगे स्पेशल. इथे बघा हे आहे रोडग्याचं पीठ आणि ओवा, मीठ, तेल वगैरे टाकून छानपैकी आईने असं पीठ मळून घेतलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता. आणि आई इथे पूर्ण पीठ मळल्यानंतर वरती हे गवऱ्या पेटवायला वर गेली होती. गच्चावर आम्ही मस्त घमिल्यातच असे रोडगे केले होते आणि खूप छान वाटलं, खूप मजा आली. त्यानंतर मी खाली चांगलं पीठ चुरून घेतलं आणि पिठाचे असे छान छान रोडगे करून घेतले. 2 छोटे रोडगे देवासाठी नैवेद्य केला आणि त्यानंतर बाकीचे सगळे रोडगे करून घेतले. आणि घरी असं जेवण असलं तर खूप मजा येते. मुलं तर सगळी शाळेत गेली होती, म्हणून मी एकटीच हे रोडगे करत बसली होती. जर दोन्ही मुलं घरी असते तर खूप दंगा केला असता दोघांनी. आणि इकडे मस्त वरतं आई आग पेटवत आहे, गौऱ्या पेटवून घेत आहे. त्यानंतर मी तोपर्यंत माझी भाजी, वरण, कढी वगैरे सगळं स्वयंपाक झाला होता, फक्त रोडगेच राहिले होते. त्यानंतर मी मस्त असे छोटे छोटे रोडगे करून घेतलेले आहे. तुमच्याकडे याला काय म्हणतात आणि कशासंग खातात ते प्लीज कमेंट्स करून मला नक्की सांगा. तर मी मस्तपैकी असे सगळे असे रोडगे करून घेतले. आणि रोडगे करता करताच मला असं वाटत होतं की हे जर शेतात वावरात वगैरे कुठं केले असते तर किती छान झाले असते. पण मला खूप खायची इच्छा झाली होती, म्हणून आम्ही घरीच हे करण्याचं ठरवलं. रोडग्याचं पीठ तयार केलं, गिरणीवरून ते सगळं दळून आणलं आणि मस्त असे रोडगे इकडे बघा आई असे रोडगे मस्त भाजत आहे. याला भाजायला पण खूप मेहनत लागते, कारण एक 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 रोडगा पूर्ण चारीकडून भाजून घ्यावं लागते. आणि हे भाजल्यानंतर गौराईचा जो विस्तव असतो, जे आग असते त्याच्या अंदर याला दाबून ठेवावं लागते. मग ते आगीच्या आगीच्या वाफेनंच हे सगळं आतून शिजतात. आणि खूप मस्त झाले होते असे रोडगे. आणि त्यानंतर रोडग्यासोबत खाण्यासाठी आहे माझ्याकडे वांग्याची भाजी. इकडे बघा मी तुम्हाला दाखवते मी काय काय केलं आहे. इकडे आहे कढी, मस्त गरमागरम अशी कढी केली आहे, भात. आणि हे रोडगे पण तयार झालेले आहे. मी खाली आणले होते, इशिकाचे पप्पा जेवायला आले होते. आणि त्यानंतर आहे घट्ट घट्ट असं मस्त फिक्कं वरण. आणि हे आहे आपली विदर्भ स्पेशल वांग्याची भाजी. आणि असं मस्त आमचा आजचा मेनू आहे. आणि इकडे बघा हे असं स्पेशल ताट तयार केलं आहे, स्पेशल तुमच्यासाठी. आणि हे आहे माझं स्पेशल ताट, मी तुम्हाला दाखवते. वांग्याची भाजी, कढी आणि इकडे सलाद, कुसला, रोडगा आणि वरण. प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.